पक्षी पकडणारा पारधी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो पारधी काय करतो, अगदी जाळं टाकून बसलेला असतो. कधी एकदा पक्षी येतोय आणि माझ्या जाळ्यामध्ये अडकतोय, अशी त्या पक्ष्याची तो वाट बघत असतो. ज्ञानोबारायांचा इतका छान सिद्धांत आहे, एवढा छान सिद्धांत ज्ञानोबारायांनी याच्यामध्ये दिलेला आहे. पक्षी पकडला म्हणजे त्या जाळ्यामध्ये पक्षी अडकला. आता तुम्ही फक्त लक्षात ठेवा की पक्षी पकडलेला आहे. आता पुढचं काय होतंय ते बघा. तर तो पक्षी त्या पारध्यानं शरीरानं त्या जाळ्यात अडकवलेला आहे, मनानं मात्र तो पक्षी अजून स्वच्छंदित आहे. त्याला मनानं पकडता येत नाही. त्याचं मन असं तडफड तडफड करते. त्याचं नाव, ते जे तडफड आहे ना, त्याचं नाव आहे वैराग्य. वैराग्य म्हणजेच तडफड आहे. पक्षाची मानसिकता आता कशी झाली असेल हे तुम्ही थोडासा विचार करा. एवढ्यात काय गंमत होते, नकळत त्या पारध्याचा हात थोडासा ढिला पडतो आणि पक्षी एका झटक्यात त्या जाळ्यातून बाहेर पडतो. व्याधा हातून सुटला वेहंग, ही ओवी ज्ञानेश्वरीची आहे. जैसा उडू लागला, आता तो जसा सुटला, व्याधा हातून सुटला विहंग, जैसा उडू तसा उडतो, उडायला लागलेला आहे पक्षी. आनंद गगनात मावेना, आनंद समजावून घ्या. काय, त्या जाळ्यातून बाहेर पडतो. व्याधा हातून सुटला वेहंग, ही ओवी ज्ञानेश्वरीची आहे. जैसा उडू लाग